नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आज मी कागदासारखा पातळ, जाळीदार आणि तेवढाच कुरकुरीत मसाला डोसा करणार आहे। मसाला डोसा कागदासारखा पातळ होण्यासाठी मी रेशनच्या तांदळामध्ये एक साहित्य घातलं आहे। ते कोणतं पुढे सांगते। पण मंडळी, ह्या पद्धतीने डोसा करसाल तर हॉटेलमधल्या डोश्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, कारण हा डोसा आणि हॉटेलमधला डोसा एकदम एकसारखा आहे। मंडळी, आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा। चला तर मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाटी रेशनचे तांदूळ घेतले आहे। छान स्वच्छ करून घेतलेले आहे। त्यातले काही खडे असतील ते काढून घेतलेले आहे। इथे 11 वाजलेले आहे। रेशनच्या तांदळात खूप छान डोसे होतात। अर्धी वाटी पांढरी उडदाची डाळ घेतली आहे। दोन्ही साहित्य मी चांगलं धुवून घेतलेलं आहे। आता तांदूळ आणि डाळ भिजेल एवढं मी पाणी घालून घेणार आहे। इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तोही मी धुवून घेते आणि त्यामध्ये पाणी घालून भिजवत ठेवणार आहे। ज्या वाटीने तांदूळ मी मोजले आहे त्याच वाटीने सर्व साहित्य मी मोजून घेतलेले आहे। तीनही साहित्य दिवसभर भिजवून घेणार आहे। इथे रात्रीचे 8 वाजलेले आहे। हे पहा, इथे तांदूळ छान भिजलेले आहे। आता मिक्सरच्या भांड्यात तांदूळ काढून घेते आणि बारीक दळून घेते। वाटलं तर थोडंसं पाणी घाला, म्हणजे चांगली बारीक पेस्ट होईल। तांदूळ बसरट ठेवायचं नाही, त्यामुळे डोसा कुरकुरीत होणार नाही। हे पहा, तांदूळ एवढं बारीक दळून घ्यायचं आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा घालून घेते। साबुदाणाही चांगला भिजलेला आहे। साबुदाण्याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। हे पहा, साबुदाणाही मी चांगला बारीक दळून घेतलेला आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये उडदाची डाळ घालून घेते आणि तीही चांगली बारीक पेस्ट करून घेते। तिन्ही साहित्याला जर पाणी लागलं तर पाणी घाला, पण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। हे पहा, इथे छान बारीक पेस्ट झालेली आहे उडदाच्या डाळीची। तिन्ही साहित्य मी एकाच भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता मिक्सरने चांगली फेटून घेते, पण मला पातेलं खूप बारीक पडत आहे, म्हणून मी दुसरं पातेलं घेतलं आहे की जेणेकरून मला फेटता येईल। हे पहा, जेवढं फेटता येईल तेवढं चांगलं फेटून घ्यायचं आहे। बॅटर चांगलं फेटल्यामुळे बॅटरमधलं एअर रिलीज होतं आणि बॅटर चांगलं फर्मेट होतं। हे पहा, बॅटर चांगलं माझं फेटून झालेलं आहे। आता पातेल्यावर झाकण ठेवते आणि रात्रभर एका गरम ठिकाणी ठेवते। इथे मी चटणी करण्यासाठी काही साहित्य घेतलेले आहे। एक तुकडा खोबऱ्याचा बारीक कापून घेतलेला आहे। एक कांदा रफ कापून घेतलेला आहे। 2 टोमॅटो, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1.5 इंच अद्रक, 1 चमचा शेंगदाणे, 1 चमचा भाजकी डाळ आणि 5 ते 6 लाल मिरच्या घेतलेल्या आहे। आता सर्व साहित्य बारीक वाटून घेते। हे पहा, इथे मी बारीक वाटून घेतलेलं आहे। आता तडका देते। 1.5 चमचा तेल मी गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतली, अर्धा चमचा हिंग घालून घेतलं आणि अर्धा चमचा काश्मीर लाल मिरची पावडर घालून घेतली। आता तडका चटणीला देते आणि सर्व चटणीमध्ये मिक्स करून घेते। इथे मी मीठ घालायचे विसरून गेले आहे। थोडंसं मीठ घालून घेते आणि चटणीमध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घेते। इथं आपली चटणी तयार झालेली आहे। आता बटाटा करून घेते। इथे मी कढई गरम करून घेतली आहे। कढईमध्ये 1.5 चमचा तेल घालून घेतलेलं आहे। तेल नॉर्मल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेते। 2 लसूण पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहे त्या मी घालून घेते आणि 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या त्या घालून घेते। 1 कांदा बारीक कापून घेतलेला तोही मी घालून घेते। आता सर्व साहित्य तेलामध्ये चांगली परतून घेते। गॅसची आच मीडियम ठेवली तरी सुद्धा चालेल। अर्धा चमचा जिरे घालून घेते। आता सर्व साहित्य पुन्हा एकदा तेलामध्ये एकत्र परतून घेते। आता अर्धा चमचा हिंग घालून घेते। अर्धा चमचा हळद घालून घेते। पुन्हा एकदा परतून घेते। हे पहा, हळदीचा रंग किती छान सुटलेला आहे। इथे मी 3 बटाटे शिजवून घेतले होते। ते बटाटे मी हाताने मॅश करून घालते। बटाट्याच्या फोडी लागल्या पाहिजे म्हणून मी हाताने मॅश करून घातले आहे। हे पहा, सर्व बटाटा मी कढईमध्ये घालून घेतला आहे। थोडीशी वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेतली आहे। आता सर्व बटाटा तेलामध्ये चांगला परतून घेते, म्हणजे सर्व साहित्य बटाट्यामध्ये एकत्र होईल। हे पहा, बटाटा चांगला मी परतून घेतला आहे। इथे आपला बटाटा तयार झालेला आहे। आता झाकण ठेवते आणि गॅस बंद करते। आता डोसा करून घेते। इथे मी बॅटरवरचं झाकण काढून घेतलं आहे। हे पहा, बॅटर किती छान फुलून आलेलं आहे। असं बॅटर फर्मेट झालं पाहिजे। असं बॅटर फर्मेट झालं की डोसे चांगले कुरकुरीत, जाळीदार आणि कागदासारखे पातळ होतात। बॅटर चांगलं फेटलं की बॅटर चांगलं फर्मेट होतं। आता अर्धं बॅटर मी एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि अर्धा चमचा मीठ घालून घेते। मीठ मात्र चवीनुसार घाला। पुन्हा एकदा बॅटरमध्ये एकत्र करून घेते, म्हणजे मीठ सर्व बॅटरमध्ये एकत्र होईल। हे पहा, बॅटरची जशी कन्सिस्टन्सी पाहिजे नाही
तशी आपल्याला भेटलेली आहे. जास्त पाणी घालायची गरज नाही. इथे मी नॉनस्टिकचा तवा गरम करून घेतला आहे. 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. आता थोडंसं पाणी शिपडते आणि एका कापडाने पुसून घेते. डोसा करायच्या आधी नॉनस्टिकचा तवा चांगला प्रीहीट करून घ्यायचा, म्हणजे डोसे चांगले जाळीदार होतात. हे पहा, इथे मी पेल्याने थोडंसं बॅटर तव्यावर घालून घेतलं आहे आणि एका डायरेक्शनमध्ये ते मी फिरवत आहे. असं एका डायरेक्शनमध्ये बॅटर फिरवल्यामुळे बॅटर चांगलं तव्यावर पसरलं जातं आणि जेवढा आपल्याला मोठा पाहिजे नाही डोसा तेवढा मोठा तो होतो. आता कढईने 1 चमचा तेल घालून घेते आणि डोशाच्या मध्येही थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे डोशाच्या कडा आणि डोसा खाली तव्याला चिकटत नाही आणि डोसा तवा सहज सोडतो. हे पहा, डोसा मी मीडियम आचेवर चांगला भाजून घेतला आहे. आता मी बटाट्याचं स्टफिंग डोशावर घालून घेते आणि डोसा पलटी मारून घेते. आपण मसाला डोसा करतोय म्हणून मी एकाच बाजूने तो भाजून घेतलेला आहे. तुम्हाला जर दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा असेल तर तुम्ही दोन्हीही बाजूने भाजून घेऊ शकता. हे पहा, डोसा किती छान कागदासारखा पातळ, जाळीदार आणि तेवढाच कुरकुरीत झालेला आहे. त्याचं कारण म्हणजे आपण रेशनचं तांदूळ दळताना त्यामध्ये एक्स्ट्रा एक साहित्य घातलं होतं, ते म्हणजे अर्धी वाटी साबुदाणा. साबुदाणा घातल्यामुळे रेशनच्या तांदळाला चांगलं बाइंडिंग येतं आणि त्यामुळे डोसा खाली चिकटत नाही किंवा मधून तो तुटत नाही. छान आहे त्या आकारामध्ये तो तवा सोडतो. हे पहा, इथे माझे डोसे करून झाले आहे. आता गरमागरम डोसे सर्व करते. मंडळी, डोसे बघा कसे हॉटेलसारखे झाले आहे. एकदा माझ्या पद्धतीने घरी डोसे करा. एकदा केले तर वारंवार घरी करून खासा. नवशिके तर पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी होतील. मंडळी, डोशासाठी बॅटर करणार असाल तर साबुदाणा आवर्जून घाला आणि बॅटर बारीक दळून म्हणजे बारीक पेस्ट करून घ्यायची. वाटलं तर थोडं पाणी घाला. बॅटर तळल्यावर चांगलं फेटून घ्यायचं आणि रात्रभर फर्मेंट करायला ठेवायचं. मग बघा, डोसा तुमचा फसणार नाही. मंडळी, आजची मसाला डोशाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू. तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा.